काय काय अगं काय काय होतंय, काय झालंय? बॅडमिंटन टुर्नामेंट साठी मी माझं नाव दिलं. काय आता माझी पिहू दिल्लीला जाणार? हो. देवी आई तुझे खूप खूप आभार. पिहू हे फक्त त्या शनायामुळे होतंय. हा आई असं नाहीये. हो, शनाया मावशीने आज डेअरिंग करून बाबांकडनं परमिशन मिळवली, पण इतकी वर्ष इतके दिवस देवासमोर जी माझी आई माझ्यासाठी प्रार्थना करते ना, ती प्रार्थना आज पूर्ण झाली. माझ्या सगळ्या प्रार्थना अशाच पूर्ण होऊ देत. देवी आई माझ्या दोन्ही मुलांना खूप 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 यश लाभू देत. इतकी गोड आई आहे माझी, मग सगळं सहज शक्य होणार. चल पुरे पुरे कौतुक पुरे. ऐक ना, एक सांगायचंय. परवा बाबांचा वाढदिवस आहे आणि मला त्यांना एक गिफ्ट द्यायचंय. काय? बाईक. बाईक? हां, काय ना बाबांची बाईक जुनी झाली आहे आणि आमच्या ॲक्सिडेंट नंतर ना पिहू ती सारखी सारखी बंद होते ग. मग विचार केला की त्यांना बाईक देऊ का? काय वाटतं तुला? सॉलिड आयडिया आहे. पण आई बाईक पैसे? नाही, मला तर काहीच माहित नाही. म्हणजे बाईक कितीला येते हेही मला माहित नाहीये. मग डाऊन पेमेंट किती करावं लागेल किंवा बाकीच्या प्रोसिजर्स काय आहेत, मला कोणाला विचारायचं ग पिहू? ईशान आहे ना, त्याला विचारूया, त्याला माहित असेल. अरे हो, त्याला माहिती असेल. तो सांगेल का? नक्की सांगेल. लगेच विचारते, थांब. हॅलो ईशान, मला एक इन्फॉर्मेशन हवी होती. मला सांग, नवीन बाईक कितीला येईल? नवीन बाईक डिपेंड्स, म्हणजे 1 लाखापर्यंत येईल. लाखभर रुपये होतील म्हणतोय. लाखभर? EMI वर घेतली तर? हा, म्हणजे घेऊ शकतो. 10,000 रुपये डाऊन पेमेंट केलं तर समज 2 ते 3,000 रुपयाचा EMI बसेल आपल्याला. ओके, ठीक आहे. थँक्यू सो मच. बाय बाय. पण का ग, कोणाला घ्यायची बाईक? मी भेटून सांगते. हा, बाय बाय. थँक्यू. काय काय? तो म्हणाला 10,000 रुपये डाऊन पेमेंट केलं तर 3-4 हजार रुपये EMI होईल. 10,000? हे मी साठवलेले पैसे ही कुठे गेली? आई, हा, हे घे 5,000 रुपये. पिहू 5,000 तुझ्याकडे कुठून आले? मी तुझीच मुलगी आहे ना आई. पैसे कसे साठवून ठेवायचे मी बरोबर तुझ्याकडून शिकले. माझ्या वाढदिवसाला येतात ना, ते मी असे साठवून ठेवते. बघ, आले की नाही कामी. थँक्यू आई, थँक्यू म्हणणार आहेस का तुम्हाला? नाही. पिहू, तुझे आणि माझे पैसे, आपले पैसे मिळून आपल्याला डाऊन पेमेंट करता येईल. हो. कधी जायचं बाईक बुक करायला? उद्या सकाळी जाऊया. हा, चौकशी करून येऊया. पिहू, तू ईशान येईल का ग? हो, चालेल. म्हणजे त्याला जास्त माहिती आहे ना, आपल्याला मदत होईल. डन. ए आई, कुठली बाईक घ्यायची? म्हणजे बाबांकडे जी आत्ता आहे त्यातलंच नवीन मॉडेल घ्यायचं का वेगळीच कुठली तरी? वेगळीच घेऊया. म्हणजे नवीन मॉडेल ग, चांगले फीचर्स असलेली. चालेल. हा,
चालेल, हे घे, हे तुझे पैसे तुझ्याकडे ठेव, हे ठेवून आले. अगं आई ऐक ना, हे एकत्रच ठेव ना. नाही नाही, हे तू आत्ता तुझ्याकडे ठेव, उद्या येताना आठवणीने घेऊन ये. हा, हे मी ठेवून येते. बर. थँक्यू. चल. अभि तू मला सांगितलं नाहीस, पण माझ्या चांगलंच लक्षात आहे. कसा दिसले मी परवाचा दिवस? परवा तुझा बर्थडे आहे आणि हा बर्थडे तुझ्या लाईफचा सगळ्यात स्पेशल आणि मेमोरेबल करणार आहे मी. बघच तू. आज तुम्ही ऑफिसला गेला होता ना? ऑफिसला जाणार ना, दुसरीकडे कुठे जाणार? नाही, मी विचारलं कारण ती शनाया आली नाही ना अजून घरी. शनाया केव्हा झाली अनु? हो का? हं. ओ, मला दिसली नसेल. मला वाटलं एकत्र साईटवर गेलं होतं की काय. साईटवर गेलोच ना, आधी ऑफिसला गेलो मग साईटवर गेलो. हो, ऐका ना, सांगायचं राहिलं, आज एक ना फोन आला होता. ते तुम्ही तुमचा फोन विसरलात ना तेव्हा. माहिती, अननोन नंबर होता. नाही नाही, त्याच्या आधी एक फोन आला होता. तो माझ्याकडे होता ना फोन, तेव्हा मी उचलणार नव्हते. सीमा वहिनी म्हणाल्या म्हणून उचलला. थिएटर मध्ये काय म्हणाली ती, लकी ड्रॉचं काउंटर असतं ना तिकडून. त्या म्हणाल्या काय की तुम्ही आणि तुमचे मिस्टर सिनेमा पाहायला आला होता, तर तुम्ही लकी ड्रॉ भरला ना, तिकडे तुम्ही जिंकलात. काय? मी म्हटलं अहो कसं शक्य आहे, काहीतरी गैरसमज झाला असेल. अहो काय घड्याळ तिकडे कुठे ठेवताय? मी म्हटलं कसं शक्य आहे, काहीतरी गैरसमज झाला असेल ना. मी म्हटलं तुम्ही इकडे, अहो काय करताय, घाबरताय का? हो, घड्याळ ठेवायला कशाला घाबरीन मी ठेवते ना. मी तिला म्हटलं की अहो मी इकडे घरी, माझे मिस्टर तिकडे ऑफिसला. म्हणजे तिला आता असं काय सांगू की तुम्ही शनाया बरोबर डॉक्टरकडे गेला होता, तिचा हात दुखत होता, तिला बरं नव्हतं ते. मी तिला म्हटलं हो शक्यच नाही, म्हणजे आम्ही कसं जाणार चित्रपट बघायला. परत ती हे पण म्हणाली की काय तुम्ही मिसेस पाटकर बोलताय ना. कसं शक्य आहे? कसं शक्य आहे? अहो मला एक गोष्ट कळत नाहीये, म्हणजे सकाळपासून मी विचार करते की त्या बाईला तुमचा नंबर कसा मिळाला, कुठून मिळाला? काय सांगतो. काय आहे, ह्या लोकांकडे ना हे असतं, डेटाबेस असतो. डेटाबेस म्हणजे असे जनरल लोकांचे, पूर्वी डिरेक्टरी यायची बघ, तसे यांच्याकडे असे नंबर्स असतात. मग ते फोन करत सुटतात असेच, हे लागलंय तुम्हाला, हे ऑफर आहे, असं करत असतात. चला काही बोलताय तुम्ही? काही नाही बोल. तुला काय माहितीये, फोन आहे का तुझ्याकडे? नाही. माझ्याकडे फोन आहे, स्मार्टफोन. आता एक गंमत सांगतो तुला. हा जो स्मार्टफोन आहे, फोनचा जो माईक आहे तो सतत ऍक्टिव्ह असतो, कारण आपला फोन इंटरनेटशी कनेक्टेड असतो ना. तर फोन असा बंद दिसला तरी फोन ऐकत असतो सगळ्या गोष्टी. आता इथे बसून जर आपण एक 5 मिनिटं समजा शूज बद्दल बोललो, कपड्यांबद्दल बोललो, आणि फोन ओपन केला ना की लगेच तुला शूजच्या ऍड्स येतात, कपड्यांच्या ऍड्स येतात. काय सांगता, काय कठीण नाही? प्रचंड कठीण आहे, प्रचंड. साध्या माणसाने याच्या नादी लागूच नाही, असं आहे ते सगळं. म्हणून आपण फोन उचलायचाच नाही. अननोन नंबर दिसला की कट करून टाकायचा. बरं झालं तू फोन वापरत नाहीस, माहितीये. मला असं वाटतं की तुम्ही पण वापरायला नको. मग हलवायचं दुकान टाकूया दोघं मिळून. फोन नाही, काम सगळं फोनवर आहे माझं. अरे हो, मग तेच म्हणूनच वापरतो मी. पण तू अननोन नंबर नको उचलूस. नाही नाही उचलणार. पुढच्या वेळी फोन येऊ दे, आला ना तो 2 शब्द ऐकून आणि मग ठेवून देईन फोन. काय आत्ता पण फोन उचलला नसता मी, ते सीमा वहिनीने फोर्स केला उचलायला म्हणून उचलला. त्या आता एवढं पण म्हणत होत्या की बघ हा अनु, भाऊजी गेले असतील त्या शनाया बरोबर पिक्चर बघायला. नाही, त्यांच्या बोलण्यावर मी काही विश्वास ठेवणार नाहीये. मी
तोंडातला शब्द घेतलास तू आता. अहो आणि तसेही त्या गंमत करत होत्या, मला त्रास देत होत्या. होय तशी कॉमेडीज आहेत. त्यानंतर अननोन नंबर वरून फोन आला तर तो उचलायचा नाही. कारण उचलला तुझा आवाज गेला तर ते AI टेक्नॉलॉजी वापरतात, तुझ्या आवाजाचा दुरुपयोग होतो, दहशतवादी हल्ल्यामध्ये तुझा आवाज वापरला जाईल, मग तुला शिशी काही काय बोलतो तुम्ही? होऊ शकतं असं. नाही. झालंय हा लोकांबरोबर. नाही उचलणार अगं, फोन. इथे काय काय होतं तू हो हो नाही उचलणार फोन. नकोच ना, तो फोनच नको. तसाही नाहीये माझ्याकडे. नक्की ना? हो तुम्ही म्हणालात ना, मग नाही उचलणार. ठीक आहे, भूक लागली का तुम्हाला? हा हा भूक हा, लागली. मी जेवायला वाटते. हा वाट लागली होती. आज तर म्हणजे पकडलोच गेलो असतो. नशीबानं होती म्हणून निभावलं. अनुच्या जागी जर दुसरी कोणी बाई असती ना तर जीवच घेतला असता माझा. नाही रे बाबा, खरंच 2 बायकांना सांभाळणं सोपं नाही. हॅलो, मी सांगितलेल्या गोष्टी लक्षात आहेत ना? एकही गोष्ट मिस होता कामा नाही, कळलं? सांगितले लक्षात ठेव. बाय. काय? एक गंमत सांगायला आली होती. नसेल ऐकायची तर जाते मी. थांब. भाऊजींचा परवा वाढदिवस आहे. गंमत आहे. अनुप्रिया भाऊजींना बाईक गिफ्ट करणार आहे. काय? हो, अगं, त्या युजलेस कडे एवढे पैसे आहेत तरी का बाईक गिफ्ट करायला? 1 नंबर आतल्या गाठीची बाई आहे ती. पैसे साठवत असते ती. शन्या, मुद्दा हा नाहीच आहे. मुद्दा हा आहे की ती भाऊजींना बाईक गिफ्ट करतीये. ती, कळतंय तुला? भाऊजी इम्प्रेस होणार, मग त्या दोघांचं प्रेम उतू जाणार आणि मग नाही नाही, असं प्रेम उतू वगैरे काही जाऊ देणार नाही ईशानया. माझ्याकडे एक प्लॅन आहे. ऐक, मी काय सांगते तेवढं कर. काय कमाल प्लॅन आहे शनाया. रिझल्ट पण भारीच येणार आहे. आता मी पण बघते ना ती अनुप्रिया अविनाशला बाईक कशी गिफ्ट करते. सांगतो तुला मी रोज रोज मागतो तुला, का तुझ्यामध्ये वाहतो जरा का सांगना, का सरकरी हे नजारे तुझे दूर मी तरी, हे इशारे तुझे ओढ लागते का सांगना, बेचैनया जीवाची तू आस आहे ना, तुझी वही माझा तू श्वास आहे ना, तू चांदवा तू चांदवा आभाळ मी तू चांदवा तू चांदवा तू चांदवा आभाळ मी
सांगना बेचैनया जीवाची तू आस आहे ना तू जीव ही माझा तू श्वास आहे ना तू चांदवा आभाळ मी तू चांदवा तू चांदवा तू चांदवा आभाळ मी तू चांदवा गुड मॉर्निंग मैत्रिणींनो. गुड मॉर्निंग मधुश्री. सॉरी हा, मी खूप घाईत आहे, पण तू बोलत राहा. तुझा आवाज ऐकला ना की मला उत्साह येतो. वेल मैत्रिणींनो, आज ना मी माझी एक अतिशय पर्सनल अशी गोष्ट तुमच्यासोबत शेअर करणार आहे. यु नो व्हॉट, काल माझ्या एका मैत्रिणीला प्रमोशन मिळालं आणि तिला प्रमोशन मिळाल्याचा मला इतका आनंद झाला की कधीही स्वयंपाक न करणारी मी माझ्या बिझी स्केड्यूल मधून वेळ काढून चक्क काल तिच्यासाठी तिच्या आवडीचे पदार्थ करून तिला कॉंग्रॅच्युलेट करायला गेले होते. मी केलेले पदार्थ बघून तिला झालेला आनंद मी माझ्या या डोळ्यांनी पाहिलाय आणि माझ्या प्रयत्नांचं चीज झाल्यासारखं मला वाटलं. यु नो व्हॉट, यावरून ना मला एक जाणवलं माहितीये की आपण काहीतरी वेगळं नवीन करायला निघतो ना, तेव्हा आपल्या मनात एक प्रकारचा उत्साह निर्माण होतो आणि ती गोष्ट पूर्ण करण्यासाठी आपण सगळं काही पणाला लावतो. आणि जर का ती गोष्ट आपण आपल्याच माणसांसाठी करणार असू तर आहा, त्याचा आनंद आणि उत्साह काही वेगळाच असतो. हे अगदी बरोबर बोललीस तू मधुश्री. तुला माहिती, मी पण आज काहीतरी वेगळं करणार. कुणाला माहित नाहीये, माझं सिक्रेट आहे ते, पण तुला सांगते. मी ना ह्यांच्यासाठी बाईक घेणार आहे. ह्यांचा वाढदिवस आहे ना, म्हणून. तुला सांगते, काल रात्रीपासून इतकी अस्वस्थ आहे मी, मला झोपच नाही लागली या विचारानं. म्हणजे एक वेगळाच उत्साह आहे, एक वेगळाच आनंद आहे. हे ना बाईक घेतल्यावर आहे ना किती छान वाटेल ना. आणि आज ही सकाळची धावपळ. आता ना मला शोरूम मध्ये जायचंय, तिकडे ह्यांच्यासाठी बाईक बुक करायची आज. आई, हा, आई आवरलं का तुझं? हो, सगळं आवरलं. हे बघ, पोळ्या झाल्यात, भात झालाय, नाश्ता झालाय. आता मी आवरते, आवरून येते खाली. ह्यांचा नाश्ता झाला की मग आपण निघू. हे बरं, होती आत्या आली तुझी. मी सगळ्यांना हाक मारते, आई, दादा, अहो, सगळ्यांनी या नाश्त्याला. आता तू प्लेट्स घेऊन जा ना. हो. वाढ बाई वाढ, लवकर वाढ. भूक लागले, खूप खूप भूक लागले ग बाई. आणि हे का, तुझी आई कुठे? ती दिसत नाही. ती बाहेर जायचंय मार्केटमध्ये मला आणि आईला, म्हणून ती तयारी करायला गेले. तुझ्याही असं काही मला म्हणाली नाही. मार्केटमध्ये कशाला जायचंय? आई म्हणाली काहीतरी सामान आणायला जायचंय. नाही, मला नाही म्हणाली काही. गडबडीत राहून गेलं असेल. शना, तुझे मिस्टर कधी येणार का? गॉड नोज, म्हणजे त्याचं हे असंच अनप्रेडिक्टेबल असतं रे सगळं. कधी कधी महिना तो येत नाही. आता यावेळेस कधी येतोय माहिती नाही मला. म्हणजे तोवर तू इथेच राहणार आहेस? हो, म्हणजे इथेच राहणार आहे का? जायला हवंय का मी?
त्रास होतोय का माझा? सहज सहज विचारते ती. काय बरोबर ना? हो असंच विचारलं मी. नाही, इट्स ओके पिऊ. मला कळतंय, म्हणजे मी इथे एवढे दिवस राहतीये तर माझ्या राहण्याचा तुम्हाला कंटाळा आलाय. हे तुमचं सगळ्यांचं रुटीन डिस्टर्ब झालं असेल ना माझ्यामुळे, माहिती आहे मला. नाही ग, उलट आम्हाला बरं वाटतंय. तुझी काळजी घेता येते, तुझ्याशी गप्पा मारतो आम्ही. इतकं छान वाटतं. तू गेलीस ना तर आम्हाला खरंच करमणारच नाही. हो अगं शनाया, तुला माहितीये आम्हाला ना सगळ्यांना सवय झाली आता तुझी. मी तर म्हणते तुला हवं तितके दिवस अगदी हक्काने राहा. जे के सरांना पण इथेच राहायला बोलव. अगं काय बोलते सीमा, त्यांचा एवढा मोठा बंगला आहे, तो ऐशोआराम सोडून ते आपल्यासारख्या सामान्य लोकांच्या घरी इथे राहतील. अगं उलट हिलाच हिच्या घरी जायची घाई झाली असेल. काय आपल्या छोट्याशा घरात अडचण होत असणार ना हिची, हो ना? नाही नाही, म्हणजे अगदीच तसं काही नाहीये. मग कसं आहे? ते म्हणजे घर छानच आहे तुमचं, त्याबद्दल काही डाऊट नाहीये. पण मला असं वाटतं ना, जरा घराचा कलर चेंज केला पाहिजे, असं पेस्टल कलर वगैरे. आणि थोडं इंटेरियर आहे ना, थोडं असं मॉडर्न केलं पाहिजे, म्हणजे अजून छान फ्रेश वाटेल ना हे घर. छान वाटेल अजून. आय एम सॉरी शनाया, पण आय डोंट थिंक सो. कसं आहे ना, हे घर आमच्या अनुवहिनीने सजवलंय. म्हणजे उशीच्या कवरपासून ते भिंतींच्या रंगापर्यंत सगळं अनुवहिनीने सिलेक्ट केलंय. आणि ती एकटीच आहे जी हे घर अगदी मनापासून सांभाळते. जर सगळं चेंज केलं ना तर आम्हाला आमचं घर नाही वाटणार. हो ना अभि दादा? अविनाश तयार राहा. तुमची अनु तुम्हाला खूप मोठं सरप्राईज देणार आहे. अरे डायनिंग टेबलच्या इकडे तर सगळेच असतील. पैसे काढायचे आहेत ना, गपचूप काढते डब्यात ना. अरे खायला घेतलं का सगळ्यांनी? ये ना, तू पण ये. नाही, तुमचं होऊ द्या, आलेच मी. पैसे, माझे पैसे कुठे?